नमस्कार, मी निरंजन इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांचं इनॉग्रेशन म्हणजे शपथविधी आहे. नरेंद्र मोदींची आपल्याला अवस्था माहिती आहे कशी झालेली आहे की ने मजसी ने शपथविधीला सागरा प्राण तळमळला, असं नरेंद्र मोदींची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून तिथं ते जयशंकरला बसवून ठेवलेलं आहे. तो जयशंकर तिथं बसलाय, आम्हाला पंतप्रधानांना बोलवा 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 करून, पण ते जय जयशंकर पण करायला तयार नाहीत, डोनाल्ड ट्रम्प आणि त्याचा स्टाफ. आता त्यात आणखीन एक गंमत झाली. म्हणजे गेल्या वर्षी 2023ला 20 जून ते 25 जून 2023 या कालावधीमध्ये आपले नॉन बायोलॉजिकल प्राणी हे अमेरिकेला गेले होते आणि अमेरिकन राष्ट्रपतींनी प्रेसिडेंट बायडन यांनी त्यांना व्हाईट हाऊसला डिनरचं निमंत्रण वगैरे पण दिलं होतं. तुम्हालाही माहिती असेल कदाचित. त्या 23 जूनच्या दिवशी, ज्या दिवशी ते व्हाईट हाऊसला येणार होते, त्या दिवशी मी व्हाईट हाऊसच्या समोर नरेंद्र मोदींच्या विरोधात भाषण केलेलं होतं आणि मोठे प्रोटेस्ट त्यावेळेला तिथे झाले होते. 75 काँग्रेसमन सिनेटर्स यांनी त्या डिनरवरती बॉयकॉट केलं होतं, नरेंद्र मोदींसाठी आयोजित केलेल्या अमेरिकन काँग्रेसमन आणि सिनेटर्स. कारण संघाचे जे लो आयक्यू बुलडोजर आहेत त्यांना काँग्रेसमन म्हटलं असं वाटेल की भारतातले काँग्रेसमन तिथं गेले होते. तर तसं काही नाही आहे. जसं डोनाल्ड ट्रम्पची रिपब्लिकन पार्टी आणि रामदास आठवलेची रिपब्लिकन पार्टी याचा काही संबंध नाही, पण ते अंधभक्तांच्या आखलेवरती माझा विश्वास नाही, त्यामुळे हे मुद्दाम क्लॅरिफिकेशन दिलं. तर त्यावेळेला आपल्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी या प्रेसिडेंट बायडेनची जी पत्नी आहेत जिल बायडेन यांना एक हिरा दिला. आणि मला चांगलं आठवतं की मी तिथे होतो, व्हाईट हाऊसच्या समोर ते प्रोटेस्ट चालले होते आणि आपल्या एका गोदी मीडियाच्या चॅनलची एक महिला पत्रकार तिथं अशी धावत धावत आली आणि त्यावेळेला मला म्हटली की आपने सुना क्या, मोदी जी ने बायडेन की बीवी को हिरा दिया. तर त्यावेळेला मी तिला म्हटलं होतं की हाँ, बायडेन की बीवी को हिरा दिया, खुद की बीवी को तो जीरा भी नहीं दिया. आणि मग तिला काय कळेना आता याच्यावर काय रिॲक्शन द्यायची. त्यानंतर 25 जूनला मोदीचा तो दौरा संपल्यानंतर एक अजय बोस म्हणून ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्या अजय बोसनी 23 जुलैला माहितीच्या अधिकारामध्ये पंतप्रधानांच्या कार्यालयाला एक अर्ज केला आणि त्या अर्जाची पण कॉपी आहे. आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये त्यांनी असं म्हटलं की तो जो 7.5 कॅरेटचा हिरा हा बायडेनच्या पत्नीला नरेंद्र मोदींनी दिला, त्याची किंमत काय, आणि त्याला भारत सरकारने काय उत्तर दिलं ते पण बघा. म्हणजे ते उत्तर आहे, त्या उत्तरात त्यांनी असं म्हटलं की याची माहिती जर तुम्हाला दिली तर दुसऱ्या राष्ट्राबरोबर असलेले भारताचे संबंध खराब होण्याची शक्यता आहे. मग काय संबंध? भारतात नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी आयुष्यात कधी नोकरी केलेली नाही, आयुष्यात कधी धंदा केलेला नाही, आयुष्यात कधी हा कुठे मानधनावरती नव्हता, हा 35 वर्ष भिका मागत होता असं हाच सांगतो. मग त्यांनी दिलेला तो हिरा काही त्याच्या कमाईचा नव्हता, तो या देशातल्या टॅक्सपेयर्सच्या कमाईचा होता. मग या देशाच्या टॅक्सपेयरच्या कमाईमधून 7.5 कॅरेटचा जो हिरा अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या बायकोला दिला, त्याची माहिती, त्याची किंमत काय हे या देशातल्या टॅक्सपेयरला कळायलाच पाहिजे. पण परराष्ट्राबरोबरचे संबंध खराब होतील असं उत्तर दिलंय त्याच्यामध्ये. आता झाली गंमत अशी की आता बायडेन काही पुन्हा राष्ट्रपती होत नाहीयेत आणि अमेरिकेमधल्या प्रथेप्रमाणे ज्यावेळेला विद्यमान राष्ट्रपती पाय उतार होणार असतात त्यावेळेला आणि दुसरा राष्ट्रपती चार्ज घेणार असतो, त्यावेळेला अमेरिकन सरकारतर्फे या राष्ट्रपतींना त्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या देशांकडून किती रुपयाच्या भेटवस्तू मिळाल्या आणि काय काय भेटवस्तू मिळाल्या, कोणाकोणाकडून कधी कधी मिळाल्या, कुठे दिल्या गेल्या वगैरे, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. आणि त्यांनी ती जाहीर केली आणि त्यांनी ती माहिती जाहीर केल्यानंतर हे समोर आलं की या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी आपल्या कर भरलेल्या रकमेमधून अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या बायकोला जो हिरा दिला त्याची किंमत $20,000 इतकी आहे. $20,000 म्हणजे जवळजवळ 17 लाख रुपये. आणि ही अपुरी माहिती आहे, कारण मग थोडीशी शोधाशोध मी पण केली
आणि अमेरिकेमध्ये या डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला पाय उतार झाले 4 वर्षांपूर्वी आणि बायडेन बनले, त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्पला ज्या गिफ्ट मिळाल्या होत्या त्या जाहीर केल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी काही मिळालेल्या गिफ्ट या डिक्लेअरच केल्या नव्हत्या. अमेरिकन सरकारला सुद्धा डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं नाही की या गिफ्ट मला मिळाल्या आहेत. आणि त्यातल्या फक्त भारताकडून मिळालेल्या गिफ्ट, फक्त भारताकडून डोनाल्ड ट्रम्पला मिळालेल्या गिफ्ट या आहेत जवळजवळ $44,000. $44,000. विचार करा. आणि त्यात नरेंद्र मोदींनी दिलेल्या गिफ्ट आणि लपवलेल्या गिफ्ट डोनाल्ड ट्रम्पनी या आहेत $11,800. रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या आहेत $11,200. अजय कुमार बिश्त, नाव ऐकून चमकलं असाल, पण ते खरं नाव आहे योगी आदित्यनाथचं. त्यांनी गिफ्ट दिल्या $8,500. गुजरातचे मुख्यमंत्री होते विजय रुपानी, यांनी गिफ्ट दिल्या $7,500. भारताची फिलिपाईन्समध्ये असलेली एम्बसी, आता यांनी का दिलं मला माहित नाही, पण फिलिपाईन्समध्ये भारताच्या असलेल्या एम्बसीनी डोनाल्ड ट्रम्पला गिफ्ट दिल्या होत्या $4,600. आणि हे जय जय शिवशंकर जे आहेत त्यांनी दिले होते $1,250. अशा जवळजवळ $44,000 गिफ्ट भारताकडून मिळालेल्या पण डोनाल्ड ट्रम्पनी लपवलेल्या अशा होत्या, ज्या डिक्लेअर केल्या डोनाल्ड ट्रम्पनी. त्याच्यामध्ये नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीला एक ती काही $1,000 ते एक संदूक बॉक्स लाकडाचा, त्याच्यावरती, आणि त्याचं नाव मी त्या कलेला, ती जी आर्ट आहे नक्षीकामाची, त्याला सदेली आर्ट असं म्हणतात, त्या सदेली आर्ट प्रमाणे बनवलेला तो एक बॉक्स तिला दिला. ब्रेसलेट दिलं तिला. डोनाल्ड ट्रम्पच्या बायकोला भेटी दिल्या. हे सगळं त्यांना दिलं. आता हा काय भारताचा पहिला पंतप्रधान आहे का? तर नाही, याच्या आधी पण भारताचे पंतप्रधान होते. आणि आधीच्या पंतप्रधानांचं सुद्धा ज्या वेळेला माहिती घेतली तेव्हा असं आलं समोर की आधीचे सर्व पंतप्रधान हे भारताची संस्कृती, भारताचं कल्चर, भारतातली कला आणि भारतातलं साहित्य या संदर्भातल्या भेटी द्यायचे. आणि उदाहरणार्थ मनमोहन सिंग यांनी गांधीजींवरच्या लिखाणाचा एक संग्रह हा बराक ओबामांना भेट दिला होता. पश्मिना शॉल, ही काश्मीरची जी एक हँडक्राफ्टेड कला जी शॉल बनवली जाते ती पश्मिना शॉल दिली होती. त्याच्यानंतर काही नीतीवरची पुस्तकं त्यांना भेट दिली होती. आणि या सगळ्या भेटींची किंमत $3,000-3,500 होती. आणि नरेंद्र मोदींनी $20,000 एक हिरा, याच्या व्यतिरिक्त इतर बऱ्याच भेटी दिलेल्या आहेत. पण त्या दिवशी 23 जून 2023 या एका दिवशी नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल माणसांनी बायडेनच्या बायकोला $20,000 हिरा दिला. स्वतःच्या बायकोला गुजरातमध्येच बनणारा जिरा पण दिला नाही आयुष्यभरात. आणि तो हिरा पण तुमच्या आणि माझ्या करातून आलेल्या रकमेचा आहे जो दिलाय तो. ते म्हणतात ना की बापजाद्यांनी कमावून ठेवायचं आणि दिवटं जर का वाईट निघालं, खराब निघालं तर ते उधळत फिरतं, लाखाचे 12,000 करतं. तसं त्यांनी देशाचंच करून टाकलेलं आहे. देशाचंच तसं करून टाकलेलं आहे. लोक ओरडत असतात आम्हाला बेरोजगार, आम्ही रोजगार नाही. म्हणजे हा माणूस $20,000 ज्या वेळेला तिथं भेट देतो त्याला हे पण भान नाही की भारताचं म्हणजे दरडोई उत्पन्न हे $2,100 आहे वर्षाचं. $2,100 एका वर्षाचं उत्पन्न आहे भारताचं. आणि ते सुद्धा अदानी, अंबानी आणि टॉपचे जर का 5 उद्योगपती जर काढून टाकले तर ते $1,100 आहे. $1,100. आणि तो $20,000 त्यांना एका दिवसात गिफ्ट देतो. लाखाचे 12,000 करायला निघालाय. हा दिवाळ काढेल अशा परिस्थितीमध्ये आहे. पण इथं लपवायला गेला आणि ते अमेरिकन सरकारने उघड्यावर आणलं की याची काय आहे.
आणि हे मुद्दाम मी दरडोई उत्पन्नाचं सांगितलं कारण अमेरिकेचं दरडोई उत्पन्न $66,000 आहे आणि त्याला 1100 $11 उत्पन्न असलेला देश भेट देतो $20,000. आणि या व्यतिरिक्त काय, आता तर साध्या निमंत्रणासाठी तडफड होते, साध्या निमंत्रणासाठी तडफड करायला लागते. सगळा जीव अडकलाय 3 पोपटांमध्ये, अमित शहा, अजित डोवल आणि गौतम अदानी, एवढंच. आणि त्यासाठी अख्खा देश वेठीला लावायला हा मनुष्य तयार आहे. तुम्ही आपलं आयुष्य असं वेठीला लावून घ्यायचं का, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही या गोष्टीला प्रतिकार, प्रतिरोध, विरोध करतच राहू, 100% करत राहू. आणि जितक्या लोकांना जागं करता येईल त्यांना जागं करण्याचा सतत प्रयत्न करत राहू. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि ज्यांना लिंक शेअर कराल त्या सगळ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.